नमस्कार सगळ्यांना. खरंच खूप दिवस झाले आपण भेटलोच नव्हतो. कारण सगळ्यात आधी तर तुमची मला माफी मागायची आहे. काही इतक्या दिवसांपासून आपले व्हिडिओ येत नव्हते. तर मला काही कमेंट झालेल्या होत्या की तुझी व्हिडिओ का नाही येते. तर एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती की काही दिवसापासून आमचा थोडासा कठीण वेळ चाललेला होता. कारण माझ्या मुलीचा हात फ्रॅक्चर झालेला होता. त्यामुळेच आपले व्हिडिओ येत नव्हते. तिच्या काळजीमध्येच व्हिडिओ असं शूट करणं किंवा असून बोलणं हे सगळं काही करायची इच्छाच होत नव्हती. कारण सगळं लक्ष तिच्याकडेच होतं. त्यासाठीच तिच्यासाठी मी आज ड्रेस घ्यायचा होता की तिला बटनचं शर्ट आणि पॅन्ट घ्यायची होती की जी मी तिला घालू शकते असं. तर ते घेतलं आणि त्यानंतर आम्हाला रस्त्यावरच असं इथे आपले आता दिवाळी येणार आहे त्यासाठी मग असा मॉल लागलेला दिसला, म्हणजे रस्त्यावरच लागलेला आहे. तर आम्ही तिथे भेट द्यायला गेलो. तर तिथे खूप काही अशा नवीन नवीन गोष्टी होत्या. तिथे अशा हे नेम प्लेट्स होत्या, त्यांना आपण चाबी वगैरे असं हँग करू शकतो ते होतं. अशा खूप काही लाकडी किंवा चिनी अशा खूप काही वस्तू होत्या तिथे. तर इकडे आम्हाला असे हे पॉट दिसले. ते पॉट पण खूप छान होते, पण एवढं होतं की सगळे चिनीचे होते. पण प्राईस वगैरे पण व्यवस्थित होत्या. पण आपल्याला रेंजनुसार थोडं महाग वाटत होतं. त्यासाठी मग मी पाहत होते. वाटलं तर म्हटलं आता नवीन घर पण आहे तर तिथे ठेवायला घेऊ म्हटलं असं. आणि आपल्याकडे काही काम चाललेलं आहे ते पण मी तुम्हाला पुढे दाखवतेच की काय काम चाललेलं आहे ते. त्याच्यानंतर हे सगळं पाहत होते. तिथे दिसला मला रंगाडा. तर रंगाड्याची खूप यांना हौस आहे की इथं सायकल वगैरे सगळ्या काही अशी शोपीसच्या वस्तू खूप काही होत्या, त्या सगळ्या पाहत होती. त्यानंतर मला रंगाडा दिसला तिथे, तर रंगाडा ही देखील पाहत होती. छान वाटत होता. शोपीसमध्ये आपण ठेवू शकतो असं टी व्ही युनिट असतं किंवा आपले शोपीसला जे काच वगैरे असतात त्याच्यावर आपण ठेवायला एकदम छान आहेत. त्यानंतर इकडे काही अशी कपड्यांची वगैरे शॉपिंग करायची होती. तर पाहत होते तिथे आता दिवाळीला आलेली आहे. दिवाळीची सगळ्यांची शॉपिंग चालूच आहे. तर त्यासाठी पाहत होते तिथे की काही पटतं आहे का असं. त्यानंतर हे कार्पेट आहेत. तिथे कार्पेट देखील पाहत होती की आपल्याला सोफे वगैरे जर का घेतले त्याखाली टाकायला. त्यानंतर हे डोअरमॅट, त्या पण खूप छान होत्या. आणि आपण जेव्हा पाय ठेवतो तेव्हा काही काही डोअरमॅट असे असतात की त्याच्यावरून डायरेक्ट पाय स्लिप होतो आपला. तर ह्या डोअरमॅट अशा होत्या की त्याच्यावर आपण पाय पण जर का ठेवला तर स्लिप होणाऱ्या नव्हत्या, कारण त्या हेवी वेटच्या होत्या. हे पहा तुम्हाला दिसत असेल एकदम हेवी वेट होता त्यांचा. मी अशी पकडत होती ना तर लगेच पकडलीसुद्धा जात नव्हती. त्यानंतर इकडे इतके सारे पॉट होते की बापरे, सगळे चिनीचे. प्लास्टिकचा एकही पॉट नव्हता तिथे, पण खूप छान होते आणि प्राईस पण रिजनेबल होती, जास्त काही महाग नव्हते. त्यासाठी मग छान आहे. आणि एकदम वेगवेगळ्या शेपमध्ये होते, म्हणजे फक्त गोलच नाही तर खूप वेगवेगळे शेप. आणि त्याच्यामध्ये आता हे आपण हँडवॉशला घेतो त्यासाठी तिथे खूप काही अशा वस्तू आहेत. जे जळगावमध्ये असतील त्यांनी तिथे नक्की भेट द्या. म्हणजे कसं असं दिवाळीच्या वेळेस अशा ऑफर चालू असतात, त्यासाठी मग अशा ठिकाणी जर का आपण गेलो तर आपल्याला व्यवस्थित प्राईजमध्ये देखील मिळून जातं आणि क्वालिटी देखील चांगली मिळून जाते. क्वालिटी वाईज एकदम छान होतं, एवढं काही डिफरंट नव्हता. आणि सगळ्या मला प्लेट वगैरे जे काही आपले शोपीस, जास्त करून तिथे शोपीस ठेवण्यासारखं खूप होतं, म्हणजे आपल्या घराला एकदम नवा लुक देणाऱ्या गोष्टी होत्या तिथे सगळ्या. आणि हे पहा तुम्हाला दिसते भारतीय क्राफ्ट उत्सव, म्हणजे आता दिवाळीमध्येच लागलेलं आहे. ते सेल टाईपच आहे, पण असं सेल वगैरे नाव काही नव्हतं त्याला. पण तिथे वस्तू खूप खूप छान छान होत्या. म्हणजे मला शोपीसच्या वस्तू ज्या आता हे चिनीचे भांडे हे असे आपण जर का ठेवले तर ते खूप छान वाटतात. त्यासाठी मला ते वस्तू खूप आवडत होत्या. पण आपल्या घरात लहान मुलं असतं त्यासाठी मग ह्या चिनीच्या वस्तू घेणं काही एवढं परवडत नाही. आणि घाई गडबडमध्ये जर का आपल्यातून पडलं तर मग फुटायची धाक त्यासाठी. त्यानंतर मध्ये शिरलो तर इकडे खूप काही असं होतं. हे देवाजवळ खाली ठेवायचं ते आसन वगैरे ते पण होते. त्यानंतर कपडे वगैरे सगळं काही शॉपिंग तिथे होतं. तर इकडे लहान मुलांचं सेक्शन होतं. त्यासाठी म्हटलं इथे जर का अजून बटनचे शर्ट मिळाले प्रिशासाठी तर पाहायला आले होते. पण तिथे बटनचे काही नव्हते. त्यांना विचारत होते की बटनचे आहेत का असं, पण ते म्हटले की नाही बटनचे नाही आहेत असं. मग तिला आता मला अर्जंटमध्ये तिला बटनसाठी शर्ट पाहिजे होते, तर ते काही मला मिळाले नाही. त्यानंतर इकडे आले तर आपल्याला जाळ्या काढायला लागतच असतात. तर जाळ्या काढण्यासाठी मला हे मॉप छान वाटलं. म्हणजे जेवढं आपण त्याला लांब करायचं आहे तेवढं आपण त्याला लांब करू शकतो. आणि आमच्या आई ज्या आहेत त्यांच्याने जास्त म्हणजे अशी कंबर वगैरे दुखीचा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी मग त्यांच्यासाठी ते देखील घेतलं. कारण आम्ही तर तिकडे असतो, मग त्यांना साफसफाई करावी लागते त्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा ताक करायची असली किंवा दही फेटायची असली तर त्याच्यासाठी हे पण छान आहे. म्हणजे आपल्याला मिक्सर वगैरे प्रत्येक वेळेस मिक्सरची गरज नाही आहे, त्याच्यानेच आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला ब्रेड जेव्हा टोस्ट करायचे आहे तेलकट जास्त न करायचे तेव्हा ते टोस्ट पण देखील घेतले. त्यानंतर आपली
सर्व लेडीजची जी फरमाईश असते ती म्हणजे आपली ज्वेलरी शॉपिंग. तर याच्याकडे देखील वळले थोडीशी, पण म्हटलं आता एवढी इच्छा पण नव्हती न घ्यायची, त्यासाठी थोडंसं पाहिलं तिथे. त्यानंतर फौजीन त्यांना सॉक्स पण घ्यायचे होते. त्यांचे सॉक्स आहेत पण त्यांना अजून घ्यायचे होते. हे थोड्या चांगल्या क्वालिटीचे होते आणि थोडे जाड होते. म्हणजे असं घाम वगैरे जर का झाला ना तर ते ऑब्झर्व करून घेतात, आपल्याला पायांना ॲलर्जी वगैरे होत नाही. त्यासाठी मग थोडे चांगल्या क्वालिटीचे होते तिथे, त्यांना आवडले तर मग ते देखील घेतले. तर हे 3 सेटमध्ये घेतले आम्ही. 150च्या आसपास दिले वाटतं त्यांनी. तर आम्ही ते 3 सेट ते देखील घेतले तिथून. क्वालिटी वाईज खूप छान होते, एकदम रिजनेबल रेट आणि छान आहेत. म्हणजे आपल्याला क्वालिटी जर का मिळाली तर आपल्याला प्राईसचं काही तेवढं वाटत नाही. तसेच हे पीस ते देखील 3 शेडमध्ये होते, लेडीजचे जे होते ते. त्यानंतर इकडे पायातल्या साकड्या वगैरे होत्या ते पाहत होती. म्हणजे आपल्याला असं असतं की आपल्याला पाहायचं असतं, शॉपिंग वगैरे नाही झाली तरी चालेल, पण आपल्याला पाहून तरी मन भरायचं असतं. त्यानंतर इकडे डोअरमॅट्स होत्या, चटई होत्या बसायच्या. त्यानंतर इकडे सोफा कवर्स होते. तर सोफा तर अजून काही घेतलेले नाही आहेत, पण पाहू म्हटलं, त्यासाठी मग सोफा कवर पण पाहत होते. आम्हाला इकडे बेडशीट घ्यायची होती, पण बेडशीट काही त्याच्याकडे व्यवस्थित नव्हत्या, मग ते सोडून दिल्या. त्यानंतर आपल्याला जेव्हा शेक द्यायचा असतो त्यासाठी ते शेकवालं ते पण होतं तिथे. त्यानंतर हे कशाचं होतं काही समजलं नाही, पण पाहिलं तिथे तर असं वाटलं की हे नेमकं आहे कशाचं, त्यासाठी मग खूप हसू येत होतं. त्यानंतर हे त्यांनी तिकडे दाखवलेलं आहे की ते हेड मसाजचं आहे असं. तर ते म्हटलं याच्याने कसं काय हेड मसाज होत असेल, ते पाहतच होते. त्यानंतर इथे असं सगळं काही सामान होता जो मेकअप वगैरेला किंवा आपलं स्टीमर वगैरे, हेअर ड्रायर होते. त्यानंतर हे स्ट्रेटनर होतं, कर्ल, सगळं काही होतं तिथे. म्हणजे जे काही आपल्या लेडीजला किंवा आपल्या संसाराला ज्या काही लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळे इथे रिजनेबल प्राईजमध्ये होत्या, व्यवस्थित होत्या. प्राईस पण एवढी जास्त नव्हती. त्यानंतर इकडे हर एक माल 30 रुपयामध्ये होता. त्याच्यानंतर आम्ही इकडे वळलो. हे जे पेन्सिल आहेत त्याच्यामध्ये बंदूकमध्ये होत्या, त्याच्यानंतर आईस्क्रीममध्ये होत्या. म्हणजे असे खूप काही तिथे शेड होते की त्यामध्ये खूप साऱ्या पेन्सिल होत्या, पेन्स होते. तर पाहत होते प्रिशासाठी. त्यानंतर इकडे त्रिशूलमध्ये देखील होती. पाहत होते की प्रिशासाठी घेऊ असं, पण फौजी म्हणत होते की आता तिच्या हाताला देखील लागलेला आहे आणि मग कशाला घ्यायचं, कारण ती घरी गेल्यानंतर मग ती अजून हट्ट करेल की मला लिहायचं आहे. मग अजून ती रडते की मला करता नाही येते, मला पकडता नाही येते. मग त्यासाठी जाऊ दे म्हणे, आपण जेव्हा ती बरी होईल तेव्हा नंतरून पाहून घेऊ. पण आपल्याला पण असं असतं की आपल्या मुलांना हे आवडेल ते आवडेल, त्यासाठी मग तेच काही सगळं पाहत होते. पण पाहिलं आणि तिच्यासाठी नंतर एक घेतली जी आवडली ती. पण खूप छान आहे. जे कोणी जळगावमधलं असेल त्यांनी इकडे नक्की भेट द्या. रिंग रोडच्या साईडलाच आहे. म्हणजे हायवेपासून असं थोडंसं मध्ये आहे, जिथे सोन्याचे दुकान आहे ना तिथेच आहे. स्टेट बँक आहे, त्याचं थोडंसं कॉर्नरवर गेलं पुढे की तिथेच आहे. त्यानंतर हा एक बॉल होता की त्याला असं दाबलं की त्याच्यामध्ये लाईटिंग येत होती, तो बॉल देखील पाहिला. त्यानंतर इकडे असे एवढे पेनचे वेगवेगळे शेड होते की बापरे, खूपच होते तिथे. हे पाय एकदम म्हणजे असं आपण छत्रीचा जसं असतो अँगल, सेम त्या टाईपमध्ये. हे पा बंदूक आता इथून जवळून दाखवली तुम्हाला. म्हणजे असं ठेवायला स्टँड वगैरे, म्हणजे जसं आपण शोपीस सारखं पण ठेवू शकतो तिला असं काचेमध्ये, ते देखील होतं. त्यानंतर असं बूटमध्ये शॉर्पनर देखील होतं. त्यानंतर इकडे जे लाकडाचं आहे ते आपला खलबत्ता होता, म्हणजे आपण लसण जिरं असं जे काही आपल्याला कुटायचं असतं ते आपल्याला कुटण्यासाठी. आपण चिनीचे किंवा ॲल्युमिनियम, स्टील असे. त्यानंतर हे मी लाकडाचं ते पाहत होते, पण प्राईस खूप जास्त होती त्यामुळे मग काही घेतलं नाही. त्यानंतर आता दिवाळी जवळच येते, तर दिवाळीच्या शॉपिंगसाठी पण इथे सगळं काही होतं. रिजनेबल प्राईसमध्ये हर एक माल 30 रुपयामध्ये होतं. इथे नक्की भेट द्या एक वेळेस. छान होते पण तिथे छापे. त्यांनी आम्हाला रांगोळी पण काढून दाखवली. त्यानंतर फौजी म्हणाले की हे कसं काढतात, तर व्यवस्थित असं काढून पण दाखवत होतं आम्हाला. की मी म्हणत होते की ते व्यवस्थित नाही निघत, हे पहा आता हे व्यवस्थित नाही निघत होतं.
आपण सिंगल जर का घेतलं ना तर सिंगल व्यवस्थित निघते, पण हे काही तेवढं व्यवस्थित निघत नाही. आणि आपण आता ते दिसतंय तिथे निघताना, पण असं नंतरून जेव्हा काढायला जातो रांगोळीमध्ये तेव्हा ते एकदम पडून जातं डायरेक्ट. पण आपण जर का एकच याचं घेतलं तर ते छान आहे. त्यानंतर इकडे हर एक माल 30 रुपयामध्ये, म्हणजे आपण बॉक्स घेतला किंवा काही पण घेतलं तर 30 रुपयामध्ये होता. त्याच्यानंतर हे 3 म्हणजे आपल्याला 10 रुपयाला हा एक डब्बा मिळत होता. तर असे 3 बॉक्स होते. मी ऑलरेडी माझ्या मम्मीकडे गेलेली होती तेव्हा आणलेले होते, त्यासाठी मग आता इथे काही घेतले नाही. त्यानंतर प्रिशासाठी असं पाहत होते की मला काही मिळतं आहे का नवीन असं, तर हे पण विचारत होते. तर सगळं माल इथे 30 रुपयामध्ये होता. इथे नक्की भेट द्या एक वेळेस. म्हणजे इथे फिनाईल असो किंवा काही पण असो सगळं 30 रुपयामध्ये, कारण आपल्याला आता दिवाळीची आपल्याला सगळी साफसफाई करायची आहे, त्यासाठी मग आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत. आपण प्राईजनुसार आपण क्वालिटी पण पाहत असतो, पण असं घेतलं तरी पण काही हरकत राहत नाही, आपण जेव्हा डेली सफाई करत असतो तेव्हा. त्यानंतर इकडे दिसली मला असं बाईकसारखं, त्या फौजीने त्यांचं लक्ष गेलं की हे प्रिशाला असं, म्हणजे ते एकदम खुश होऊन जाईल कारण ती ऑलरेडी. तेव्हा त्याच्यासाठी येल्लो कलरमध्ये किती ऑरेंज घ्यायची की येल्लो घ्यायची असं कन्फ्युजन होत होतं की नेमका कलर कोणता घ्यायचा, पण मला फ्रेश येल्लोच वाटत होती. मग त्यानंतर येल्लो डिसाईड केली आणि येल्लोच घेतली. त्यानंतर इकडे बॉटल देखील तिच्यासाठी पाहत होते, पण बॉटल काही एवढी आवडल्या नाही, म्हणजे दुसऱ्याकडे बॉटल पाहिल्या. तोपर्यंत इकडे मला ब्रश दिसले. ब्रशसाठी आम्ही तिकडून आलो, मग ते घाईघाईमध्ये आमच्याने ब्रश पण घेतले गेले नाही आणि काहीच घेतलं गेलं नाही. मग इथे नॉर्मल ब्रश आणला, पण तिचं काही मन लागत नव्हतं नॉर्मल ब्रश, म्हणजे तिला असं काहीतरी कार्टून वगैरेचे ब्रश घेतले. त्यानंतर तर मग तिला छान वाटतं ब्रश करायच्या वेळेस पण, मग तिच्यासाठी देखील ब्रश घेतला. त्यानंतर आम्ही मागच्या वेळेस एक वेळेस आणलेलो होतो सुट्टीला, तेव्हा माझी भाची आणि भाचीन त्यांनी, तर तिचा असा कारचा ब्रश होता की तो असं फोल्डिंग होत होता. हे फोल्डिंग होणारे नव्हते, पण त्यांनी आमच्याकडे मागितले होते, त्यासाठी मग त्यांच्यासाठी पण ब्रश घेतले. त्यानंतर हे आपल्याला साफसफाई करायची आहे, त्यासाठी मग लगेच तो स्प्रे बॉटल पण घेऊन घेतली. तर फौजी सांगत होते आता ते कशाला घेते, तर त्यांना म्हटलं आम्हाला घरात वस्तू लागतच असतात, तुम्हाला काय असतं हे साफ कर ते साफ कर, हे फक्त सांगायची कामं असतात त्यांची, पण साफ तर आपल्यालाच करायचं असतं. मग अजून वापस एक वेळेस आपण ते लिक्विड तयार केलं. मी ऑलरेडी फ्रीज क्लिनिंग त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये मी लिक्विड कसं तयार करायचं ते देखील सांगितलेलं आहे, म्हणजे चिवट डाग वगैरे जे असतात ते सगळे निघून जातात. तर त्यामध्ये त्यानंतर हा प्रिशासाठी मी तिला जेव्हा मी दूध वगैरे देते त्यासाठी मग तो कप देखील घेतला. छान होता तर घेऊन घेतला, म्हणजे ती असं पाडून देते किंवा काही करते त्यासाठी मग तिथून घेतला. त्यानंतर इकडे तिच्यासाठी पाण्याची बॉटल देखील घेतली. ज्यांना कोणाला बुक्सची आवड असेल त्यांनी इथे नक्की भेट द्या. इथे खूप सारे बुक्स आहेत, म्हणजे जे असतात ना जुने किंवा खूप असे प्रसिद्ध बुक्स आहेत तिथे, की खूप छान छान होते. तुम्हाला जर का बुक्स हवे असतील किंवा ज्यांना बुक्सची आवड आहे त्यांनी एक वेळेस तिथे नक्की भेट द्या. त्यानंतर आता घर सजवायला घेतलं की आता दिवाळी जवळ येते आणि आम्हाला असं पण झुमर घ्यायचंच होतं. मग झुमर पाहायला गेलो. आम्ही दुकानमध्ये देखील खूप पाहिले, पण जसं पाहिजे होतं तसं काही मिळत नव्हतं आणि जास्त मोठ्या साईजमध्ये आम्हाला पाहिजे नव्हते, कारण आम्हाला 2 लागणार होते आणि छोट्या साईजमध्ये आम्हाला जसं पाहिजे होतं तसं मिळत नव्हतं. मग त्यानंतर आम्हाला असंच रस्त्यावर आम्ही दुकानात देखील खूप पाहिले. मग त्यानंतर असंच रस्त्यावर येताना आम्हाला जो हायवे आहे गुजरात पेट्रोल पंप रिंग रोडचा जो हायवे आहे डायरेक्ट त्याच्यावर आम्हाला असे दिसले. तर आम्ही तिथे थांबलो आणि पाहायला गेलो. तर मला आवडत होते, पण मला हे ब्लॅकमधलं नाही आवडलं. मग मला असंच पाहताच हे जे त्याचं साईडचं जे गोल्डन आहे ते आवडायला लागलं, कारण असं म्हणजे आपण मध्ये असं काचेचं जे आहे ते देखील आहे, त्याच्यानंतर असं साईडला त्याला वरतून आहे. तर मला हे खूप आवडलं, कारण ते खूप छान वाटत आहे. पहा तुम्ही असं वरतून, पण तुम्हाला कसं वाटलं ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला पुढे दाखवेलच की आमच्या घरात लावून ते कसं दिसणार आहे. असं जेव्हा आमचं घर पूर्ण सेटअप होऊन जाईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. ब्लॅकपेक्षा गोल्डन छान वाटत होते, पण गोल्डनमध्ये हे आमच्या जो रूम आहे किंवा आम्हाला 2 लावायचे होते, त्यासाठी मग ते जास्त मोठे झाले असते, त्यासाठी छोटेच घेतले. म्हणजे प्रिशाचा म्हणजे हँडला खूप लागलेला आहे, खूप तिला त्रास होतोय.
त्यानंतर आम्ही निघालो. कुठे जातोय ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. त्यानंतर आम्ही जायला निघालो. खूप छान वातावरण आहे आणि इकडे गोशाळा देखील होती. तर ते पहा तुम्हाला दिसत असेल, आम्ही गणपतीच्या मंदिरावर जात आहोत. तर मंदिराचं एवढं रस्त्यावरूनच एवढं मोठं मंदिर आहे की बापरे, खूपच मोठं मंदिर आहे. रस्त्यावरूनच एवढं तिचा नजारा दिसत असतो. म्हणजे आपण जो पाळदी हा जळगावचा हायवे जो आहे त्याच हायवेवर आहे. हे पहा इकडे पुढे पण मला नाव दिसत असेल. इच्छापूर्ती आहे तिथे, श्री सिद्धी महागणपती मंदिर. इथे इच्छा देखील पूर्ण होतात. त्यानंतर इकडे नर्सरी देखील होती. तर आमची इथे एंट्री देखील झाली. त्यानंतर इकडे घंटा देखील तेवढाच मोठा आहे. त्यानंतर इकडे मूषकची मूर्ती ही मंदिराचं विशेष एक आहे की इथे अखंड दगडापासून गणपती, रिद्धी, सिद्धी आणि मूषक बनवलेले आहेत. म्हणजे असं एकही दगड नाही आहे की तो जॉईन करून केलेला आहे. सगळं स्पेशल आहे. आणि तिथे सजावट हे पहा तुम्ही दिसत असेल तुम्हाला, सजावट देखील खूप छान केलेली आहे त्यांनी. सगळे म्हणजे जेवढे प्रसिद्ध मंदिर आहेत गणपतींचे तेवढे सगळ्यांचे तिथे पोस्टर व्यवस्थित सगळे लावलेलं आहे. जे आपण अष्टविनायक म्हणतो, त्यानंतर आता या गणपतीला सुद्धा ओळखलं जाणार आहे. अष्टविनायक तर सगळ्यांनाच माहिती आहेत. म्हणजे जसं थेऊर, नवसाचा गणपती हे जे आहेत ना, तसेच त्यामध्ये आता ह्या गणपतीला देखील पुजलं जाणार आहे. इथं त्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे गणपतीबद्दल, ते तुम्ही वाचून घ्याल. तर तिथे दर्शन घ्यायला गेलो. मस्त असं दर्शन देखील केलं. तर अखंड दगडापासून केलेली आहे. म्हणजे असं गणपतीचं पहिलं मंदिर आहे की तिथे रिद्धी सिद्धी सोबत आहेत. म्हणजे असतात पण असं डायरेक्ट मंदिरामध्ये नसतात किंवा बाहेर असतील किंवा असं असतील. तर इथे डायरेक्ट गणपती सोबत आहेत की रिद्धी आणि सिद्धी दोघं सोबत आहेत. तिथे थोड्या काही क्लिप घेतल्या. त्यानंतर आशीर्वाद देखील घेतला. तुम्ही पण आमच्यासोबत गणपतीचं दर्शन घ्या. या आहेत माझ्या ननंदबाई, माझ्या मिस्टरांच्या मोठ्या बहीण आहेत. त्यानंतर ते आहेत माझे भाचे, जे तिथे दोघं खूप मस्ती करत होते. माझी प्रिशाचा एवढा हात हे झालेला आहे तरी पण ती मस्ती करायला अजिबात थांबत नव्हती. खूप मस्ती करत होती, कारण ती मस्ती तेवढी करते त्या मस्तीमध्येच ती पळून गेली. त्यानंतर तिथे गोल फेरी मारायला गेलो. आज मस्त अशी साडी घातलेली होती. त्यानंतर इकडून हे पहा असं जवळून दर्शन देखील घेतलं. मस्त छान दर्शन वगैरे खूप छान झालं. ते फोटो वगैरे पण क्लिक करत होतो, पण प्रिशा काही फोटो काढायला थांबायला तयार नव्हती. मग मी एकटीनेच फोटो काढले. आणि मंदिरचा जो कळस आहे तो देखील खूप मोठा आहे. म्हणजे तिथे गणपती जेवढ्या ठिकाणी गणपतीचे मंदिर आहेत, थायलंड, न्यूझीलंड, ऑकलँड, अफगाणिस्तान, म्हणजे दगडांची जिथे मंदिर आहेत किंवा जे पण मंदिर आहेत गणपतीचे, ते सगळे मंदिरांचं तिथे व्यवस्थित असे पोस्टर लावलेले आहेत किंवा कुठल्या ठिकाणी आहेत ते देखील तिथे सगळं लावलेलं आहे. तर ही सगळी माहिती त्या मंदिराजवळ दिलेली आहे. तर इकडे होते मूषक, मोठेच मूषक आहेत. त्यानंतर इकडे घंटा देखील तेवढाच आहे. आपण कितीही तिथे हलवायला गेलो तरी तो लवकर हलत नाही. तर इथे पद्मालय, राजूर, तरसूळ जेवढे काही गणपती आहेत महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील जेवढे गणपती आहेत सगळ्यांचं तिथे व्यवस्थित वैशिष्ट्य दिलेलं, म्हणजे जिथे स्थान आहे तिथे सगळं लावलेलं आहे. त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांना पाण्याची तहान लागली होती, तर त्यांना पाणी देखील तिथे पाजायला गेलो. तिथं पाणी वगैरे घेतलं. त्यानंतर असा काही तिथे लूक आहे. मंदिर खूप मोठं आहे. हे आहेत माझे भाचे, यांची खूप मस्ती चाललेली होती. दर्शन वगैरे आमचं खूप छान झालं. म्हणजे गर्दी नव्हती जास्त, पण आता गर्दी खूप राहणार आहे तिथे.
त्यानंतर इकडे प्रसादाचं वाटप होतं. साबुदाणा दिलेला होता कारण आज चतुर्थी होती. चतुर्थी निमित्तानेच आम्ही गणपतीचं दर्शन करायला गेलेलो होतो. म्हटलं चला प्रिशाला देखील गणपतीचं दर्शन होऊन जाईल, तिचा हात लवकर बरं होऊन जाईल, त्यासाठी मग दर्शन देखील करायला आलो. म्हणजे माझ्या नणंदबाईच्या गावापासून जवळच आहे, कारण ते पारधीच्याच शिवारमध्ये येतं ना, जवळच आहे त्यांना तिथून. त्यानंतर तिथे प्रसाद देखील घेतला. म्हणजे मंदिर जेवढं मोठं आहे तेवढीच तिथे जागा देखील खूप मोठी आहे. तुम्ही पायऱ्या पाहत असणार की खूप मोठे आहेत. म्हणजे प्रिशाचे खूप हाल झालेले आहेत, कारण एवढासा जीव तिचा आणि त्यानंतर तिला एवढा त्रास. खूप म्हणजे तिला रात्री झोपायच्या वेळेसपासून तर बसण्या उठण्यापासून तिला सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. तिला हात असाच ठेव तसंच ठेव असं कंटिन्यू सांगत राहावं लागतं. त्यानंतर ते आमच्या आधीचं त्यांनी प्रसाद खाल्ला आणि ते खाली येऊन बसलेले होते. त्यानंतर मुलांचं काय असतं, आम्हाला हे घेऊन द्या, आम्हाला ते घेऊन द्या, असं त्यांचं सुरूच झालं. त्यानंतर आम्ही घ्यायला देखील गेलो. तिकडे रसाचं हे होतं. माझी प्रिशा तर ऑलरेडी तिथे जाऊन उभी होती की मला हे घ्यायचं आहे, मला ते घ्यायचं आहे, मम्मा ये इकडे, मम्मा ये इकडे. तिचं एकच कंटिन्यू सुरू होतं की मला हे घ्यायचं आहे असं. मी तिला सांगत होते जाऊ दे बेटा, कशाला घेते, एका हाताला तर लागेल आहे, तुला काय खेळता येणार आहे. त्यानंतर तिने फिश पाहिली, तिचं तिकडे पाहणं चालू होतं. त्यानंतर आम्हाला इकडे कृष्णाचा पाळणा दिसला. आम्ही कृष्णाचा पाळणा पाहत होतो, पण त्या रेट काही पण सांगत होत्या. त्यासाठी मग आम्ही काही पाहिलं पण काही घेतलेलं नाही. ननदबाई म्हटल्या की काही पण रेट सांगताय असं, आणि असं हेवी पण नव्हतं, प्लास्टिकचं होतं. त्यासाठी मग काही एवढा इंटरेस्ट घेतला नाही ते पाण्यामध्ये. त्यानंतर इकडे गेलो आम्ही रस प्यायला. रस देखील पिला. तर इथे प्रिन्सेसचं फक्त एकच चाललं होतं की मला खिलोणे पाहिजे, खिलोणे पाहिजे. त्यानंतर माझ्या भाच्यानं त्यांचं पण तेच चालू होतं की बॉल पाहिजे, बॉल पाहिजे. त्यांना रस पिण्यामध्ये काही एवढा इंटरेस्ट नव्हता, पण रस प्यायला आणलं त्यांना. तर दादून त्यांनी तर रस पिला, पण माझ्या प्रिशाने एकच घूट घेतला. त्यानंतर तिने पिलंच नाही. तिला एवढा फोर्स म्हणजे लहान मुलांचं कसं असतं की त्यांना खाण्यामध्ये पिण्यामध्ये तेवढा इंटरेस्ट नसतो, पण त्यांना अशी खेळणी वगैरे जर का दिसून गेले तर त्यांचं एकच सुरू होऊन जातं. म्हणजे दोघांचं पण एकच चालू होतं रडायचं की आम्हाला खेळणे पाहिजे पाहिजे पाहिजे. तेव्हा फौजी बोलले की मी तुला घेऊन देतो, पण पहिले हा रस फिनिश कर, मग तुला घेऊन देतो. पण नाही, प्रिशाचं फक्त एकच चाललं होतं की मला पाहिजे. तर तिने कसं बसं करून 1-2 घोटच पिला. त्यानंतर तिने मला देऊन दिला. तर असा होता आमचा आजचा व्हिडिओ. त्यानंतर प्रिशासाठी पण ही खेळणे घेते. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा. बाय बाय.